गेहा पुनर्दर्शन आम्हा घडवा अल्प सेवा घ्या आमुची असू द्यावे आमुचे स्मरण लागावे आमुचे घरास चरण हेच आमुचे आहे विनवण पुरवो नारायण ही इच्छा 1906 साली उत्तर काशीची या खाली परस्परात हे भाषा बोली होऊन गेली या परी परस्परांचे ठाव ठिकाण घेतले उभयताही पुसून पाहून जवळ आले मैदान निघाले सोडून अन्योन्या जाता 5 वर्षांचा काळ येता साई समागम वेळ भाईजींच्या भेटीची तळमळ लागली प्रबळ स्वामीस सन 1911 आले स्वामीजी नागपुरा तेथे श्री साईनाथांचे चरित्रा परिसता पवित्रा आनंदले देती भाईजी शिफारस पत्र सुखे गाठावे शिर्डी क्षेत्र ऐसी योजना ठरवून सर्वत्र सोडिले नागपूर स्वामींनी उतरता ते मनमाडावर कोपरगावची गाडी तयार तेथे होऊन टांग्यात स्वार आनंद निर्भर दर्शना कोठेही जा साधूंचे वर्तन अथवा त्यांची राहणी चलन एकाचे एक एकाचे आन नसते समसमान कोठेही एका संताचे आचरण तेन दुजिया संता प्रमाण योग्यायोग्यतेचे अनुमान कराया साधन हे नव्हे आधी जो जाई संत दर्शना किमर्थ व्हावी हे तया विवंचना पाहू जाता तयांचे वर्तना निज कल्याणा नागवण स्वामीजींचे मनाची रचना तर्क कुतर्क उठती नाना लांबूनी दिसता शिर्डीच्या निशाणा चालल्या कल्पना स्वामींच्या तयांसवे असलेले जन मशिदीचे कळसाचे निशाण दृष्टीपथात येता दुरून करीत वंदन प्रेमाने पुढे घडेल साई दर्शन म्हणून जरी उत्कंठित मन परी त्याते दिसलेले निशाण त्याचाही अवमान साहेना निशाण दर्शने प्रेमस्फुरण हा तो सर्वत्र अनुभव जाण हे तो भक्तिप्रेम लक्षण काहीही विलक्षण येथ नसे परी स्वामींच्या कुत्सित मना दुरून पाहून या त्या निशाणा उठल्या कल्पनांवरी कल्पना विचित्र रचना मनाची पताकांची आवड मना ही काय साधुत्वाची कल्पना देवळावरी लावावे निशाणा हा तो हीनपणा साधुत्वा साधू मागे येणे माना ही तो त्याची केवळ लोकेशणा न येई ऐसियाचे साधुत्व मना हा तो उणेपणा तयास सारांश जैसा मनाचा ग्रह साधू निर्णयी तैसाच आग्रह झाला स्वामींच्या मनाचा निग्रह नको मज अनुग्रह साईंचा उगाच आलो मी येथवर स्वामीस थोर उपजला अनादर तेथून परतावयाचा निर्धार केला मग साचार तात्काळ लोकेशणेचा दुरभिमान साधूस कशास पाहिजे मान याहून मज दुजे अनुमान निशाण पाहून होईना निशाणे आपुला मोठेपणा साधू हा आणि तो निदर्शना हाची संतत्वासी उणेपणा काय दर्शना जाणे म्या घेतली आहे ऐसे दर्शन येणे कैसे निवावे मन हे तो दंभध्वज प्रदर्शन समाधान येणेना म्हणती जावे माघारा आल्या वाटे आपुल्या घरा दिसेना हा विचार बरा फजित खरा झालो